जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जर यूट्यूबर असाल तर खूप जास्त महत्त्वाचा आहे। कारण मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनल कशासाठी बनवतो तर यूट्यूबवरून पैसे मिळण्यासाठी। आणि मित्रांनो, बऱ्याच लोकांना हे देखील माहिती नाही, म्हणजे जे लोक या व्हिडिओवरती पहिल्यांदा आले असतील आणि ज्यांना यूट्यूबबद्दल काही माहिती नसेल त्यांनी देखील हा व्हिडिओ कंप्लीट बघा। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबवरून आपल्याला पैसे केव्हा भेटतात आणि कशा प्रकारे यूट्यूबवरून आपल्याला पैसे मिळतात आणि यूट्यूब नेमकं आपल्याला पैसे का देतं हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्हाला यूट्यूबबद्दल पेमेंट जरी मिळतं हे तुम्हाला माहिती असलं तरी बऱ्याचशा अशा गोष्टी देखील शिकायला भेटणार आहेत ज्या तुम्हाला याच्या आधी कधीही माहिती नव्हत्या। सो मित्रांनो, हा व्हिडिओ कंप्लीट बघा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्हाला यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला यूट्यूबचे काही नियम असतात ते फॉलो करायचे आहेत। म्हणजे असं नाही की फक्त यूट्यूबवरती चॅनल असला आणि आपण व्हिडिओ टाकले की आपल्याला पैसे चालू होतात, असं मुळीच नाही। बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक पैसे चालू होतात, तर तसं नाही मित्रांनो, त्याला पण एक प्रोसेस आहे। आणि बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही की यूट्यूबवरून खरंच पैसे मिळतात का। त्यांना वाटत असेल की लोक हे जे आहे ते टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवतात, यांना यातून काहीसुद्धा भेटत नाही। पण मित्रांनो, तसं नाही। यूट्यूबवरून आपल्याला जे आहे हे डॉलरमध्ये पैसे भेटतात, रुपयेमध्ये पण नाही, डॉलरमध्ये। म्हणजे एक विचार करा, $1 आता 90 रुपयाला जर तुम्हाला महिन्याला $100 मिळाले तर महिना तुम्हाला 9,000 रुपये पेमेंट मिळणार आहे। सो सगळे डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघा मित्रांनो, यूट्यूब चॅनल तुम्हाला बनवायचं आहे। आता यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी पैसे लागतात का, तर अजिबात नाही। तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक ईमेल आयडी जो तुमचा असतो मोबाईलमध्ये, किंवा तुम्ही एक नवीन ईमेल आयडी बनवायचा असतो। तो नवीन ईमेल आयडी बनवल्यानंतर त्यावरती एक यूट्यूब चॅनल आपल्याला बनवायचा असतो। आता याचे सगळ्याचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील, तिथून तुम्ही बघू शकताय। सो पहिल्यांदा चॅनल आपण बनवायचा असतो। आता यूट्यूब चॅनल बनवल्यानंतर त्याला थोड्याफार ज्या सेटिंग्स असतात चॅनलच्या त्या करायच्या आहेत। म्हणजे काय, थोडक्यात आपला जो चॅनल आहे तो ब्रँड चॅनल बनला पाहिजे। जसं की आपण एखादा व्यवसाय चालू केला तर त्या व्यवसायाला जसं आपण, म्हणजे समजा आपण चहाची टपरी एकाने, म्हणजे चहाचं एकानं गाळा घेऊन आपण जर दुकान चालू केलं तर त्याला थोडंसं इंटेरियर डिझायनिंग करतो, थोडेसे टेबल वगैरे कस्टमरला बसायला ठेवतो, खुर्च्या टाकतो आणि आपला थोडासा आकर्षक असला किचन बनवतो थोडंफार, आणि जे आपण म्हणजे चहा पिण्यासाठी कप वगैरे सगळ्या गोष्टी येतात तर त्या थोडंफार आपण डिझायनिंगवरती काम करतो। तसंच आपण आपल्या चॅनलवरती देखील थोडंसं चॅनलला कस्टमाइज करून डिझायनिंग करायचं असतं। त्यानंतर आपला एक चॅनल जो आहे तो प्रॉपर होतो, ज्यामुळे आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकल्यानंतर जसं आपण चहाच्या गाड्यावरती असं एकदम अट्रॅक्टिव्ह जर दुकान बनवलं तर आपल्याला कस्टमर जसे येतील तसं आपण चॅनल देखील चांगल्या पद्धतीने जर बनवला तर आपल्याकडे व्ह्यूअर्स देखील येतात, म्हणजे आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघण्यासाठी लोक आकर्षित होतात। आता मित्रांनो, आपण यूट्यूबवरती चॅनल काढून व्हिडिओ बनवायला चालू करतो आणि व्हिडिओ अपलोड करायला चालू करतो। आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपण जे व्हिडिओज अपलोड करतो ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर वेगवेगळ्या लोकांसमोर व्हिडिओ जातात आणि त्यातील काही लोकांना जे आहे तुमचं चॅनल एकदम आवडतो, मग ते तुमच्या चॅनलला सबस्क्राइब करतात। आता चॅनलला सबस्क्राइब करणं, व्हिडिओला लाईक करणं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे सगळे यूट्यूबर म्हणतात की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मग लाईक कमेंट आणि सबस्क्राइब केल्यामुळे यांना पैसे भेटतात। तर मित्रांनो, तसं पण नसते। त्या जे पैसे भेटतात ते व्ह्यूजवरती असतात, ते तुम्हाला पुढे समजणारच आहे। पण त्याआधी बघा मित्रांनो, तुम्ही जे म्हणजे लोक जे म्हणतात तुम्हाला सबस्क्राइब करा, तसं तुम्ही जर सबस्क्राइब केलं त्यांना तर यूट्यूबचं जे मॉनिटायझेशन असतं ते पुढे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार, याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमचे ज्यावेळी 1000 सबस्क्रायबर होतात त्यावेळी तुम्ही अप्लाय करू शकता चॅनलला, आणि त्यासोबत मित्रांनो काय होतं की तुमच्या चॅनलवरती 4000 तास वॉच टाईम कंप्लीट व्हावं लागतं। म्हणजेच काय, तर तुमच्या व्हिडिओला लोकांनी असं बघून कमीत कमी 4000 तास कंप्लीट व्हावे लागतात। म्हणजेच 2,40,000 मिनिटे, म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ जर एखाद्या माणसाने 10 मिनिट बघितला तर ते 10 मिनिट वॉच टाईम काउंट होतं। असं 10 मिनिटाचा व्हिडिओ जर 60 लोकांनी बघितला तर मित्रांनो त्याचं जे आहे ते आपलं वॉच टाईम 600 मिनिटं होतं। मग 600 मिनिटं म्हणजे 10 तास। तर अशा प्रकारे तास काउंट केले जातात आणि हे ज्यावेळी 4000 तास कंप्लीट होतात ते पण लास्ट 365 दिवसामध्ये कंप्लीट करायचे असतात। ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही चॅनलला जे आहे ते अप्लाय करायचं असतं। आता अप्लाय केल्यानंतर जे आहे ते, त्याचबरोबर हे मित्रांनो लॉंग व्हिडिओज झालं, तुम्ही जर शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ बनवत असाल तरी देखील तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता। आता
आता हे अप्लाय केल्यानंतर काय होतं, यूट्यूब टीम जे आहे तुमचा चॅनल चेक करते. आता ते चॅनल चेक करण्यासाठी चॅनलवरती काय काय चेक करते, तर तुम्ही जे आहे ते तुमचा ओरिजिनल व्हिडिओ टाकलेला आहे का. म्हणजे काय, तर बरेच लोक काय करतात, इकडनं तिकडनं कोणाच तरी व्हिडिओ डाउनलोड करायचा, अपलोड करायचं यूट्यूबवरती असं करतात. किंवा काय काय लोक फक्त त्याला आड नाही बूड नाही व्हिडिओला फक्त टाकायचं म्हणून टाकलेलं आहे असं करतात. तर मित्रांनो असं नाही, तुमचा चॅनल जो आहे तो एकदम ब्रँड चॅनल वाटला पाहिजे आणि थोडीशी चॅनलची इमेज चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुम्ही अपलोड केले असले पाहिजेत आणि सगळे व्हिडिओ तुमचे स्वतःचे पाहिजेत, दुसऱ्याचे अपलोड केलेले चालत नाहीत. तर स्वतःचे ज्यावेळी तुम्ही, मग तुमचा चेहरा जरी तुम्ही दाखवला नाही, फक्त व्हिडिओला तुमचा स्वतःचा आवाज जरी दिला तरी देखील तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो. आता चॅनल चेक करताना यूट्यूबची टीम तुमचं काय काय बघते चॅनलवरती, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा चॅनल जो आहे तो म्हणजे व्हिडिओ टाकलेले ओरिजिनल तुमचे स्वतःचे आहेत का. त्याचबरोबर दुसरी गोष्ट बघते तुमच्या चॅनलवर जो पॉप्युलर व्हिडिओ आहे त्या पॉप्युलर व्हिडिओमध्ये तुम्ही असं भलतंसलतं काय दाखवलेलं नाही ना. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहिलेले आहेत का, तर म्हणजे व्हिडिओचा मेटाडाटा म्हणजे जे व्हिडिओ एका टॉपिकवरती आहे आणि तुम्ही टायटलला दुसरंच काय लिहिलेलं आहे असं काय केलं असेल तरी देखील तुम्हाला जे आहे ते मॉनिटाईज होता येत नाही. मग त्यासाठी सगळं प्रॉपर केलं आहे का, सगळे नियम यूट्यूबचे मॉनिटायझेशनचे फॉलो केलेले आहेत का, कॉपीराईट किंवा कम्युनिटी गाईडलाईन फॉलो केले आहेत का, हे सगळं यूट्यूबची टीम तपासते आणि त्यानंतर सगळं ओके असेल तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. आता मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे व्हिडिओज अपलोड करता त्याच्या ॲडव्हर्टाईज ऑन करण्याचा ऑप्शन येतो. ॲडव्हर्टाईज ऑन करू शकता. 8 मिनिटापेक्षा मोठे व्हिडिओ असेल तर त्याला मध्ये आधी पण ॲडव्हर्टाईज तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओवरती पण ॲडव्हर्टाईज लावण्याचा ऑप्शन येतो. तुम्हाला चॅनलची मेंबरशिप ऑन करता येते, म्हणजे जॉईन बटन वगैरे असतं. लोक तुमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन एक प्रत्येक महिन्याला मेंबरशिप घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह आल्यानंतर लोक तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सुपर चॅट, सुपर थँक्स किंवा जे व्हिडिओवरती थँक्स म्हणून आलेलं आहे हे सगळं तुम्ही ऑन करू शकता. सुपर स्टिकर ऑन करू शकता. त्याचबरोबर चॅनलवरती शॉपिंग फीचर जे आहे ते तुम्हाला भेटतं. म्हणजेच तुम्ही जर एखादा प्रोडक्टची माहिती दिली आणि तो प्रोडक्ट टॅग केला, तुमच्या लिंकवरून लोकांनी जर प्रोडक्ट विकत घेतला तरी देखील त्याचं तुम्हाला कमिशन, अशा प्रकारे तुम्हाला भरपूर साऱ्या मॉनिटायझेशन झाल्यानंतर गोष्टी भेटतात. म्हणजेच काहीतरी मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या चॅनलवरती अर्निंग व्हायला चालू होते, म्हणजे पैसे यायला चालू होतात. आता मित्रांनो हे पैसे नेमके मिळतात कशाचे, तर बघा व्हिडिओवरती ज्या जाहिराती तुम्ही लोक बघता, आता हा व्हिडिओ बघताना पण तुम्हाला जाहिरात दिसली असेल सुरुवातीला किंवा आधीमध्ये, तर मित्रांनो त्या ॲडव्हर्टाईज म्हणजे त्या जाहिराती ज्या आहेत त्याचे पैसे जे आहेत ती जाहिरात देणारी कंपनी गुगल ॲडसन्सला पैसे देत असते आणि गुगल ॲडसन्स जे आहे ते यूट्यूबवरती तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज प्लेस करत असतं. आता ते कुठल्या व्हिडिओवरती कुठल्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज प्लेस करायचे ते सगळं यूट्यूब ठरवत असतं, म्हणजे गुगल ॲडसन्स ठरवत असतं. म्हणजे जेवढं अर्निंग तुमच्या व्हिडिओमधून होणार आहे त्यातलं 55% तुम्हाला, 45% यूट्यूबला दिलं जातं. ठीक आहे, मग तुम्हाला जे मिळणार आहे ते तुम्हाला सगळं तुमच्या ॲनालिटिक्समध्ये दिसतं अर्निंग. तिथून तुम्ही बघू शकता की तुमचं अर्निंग किती झालेलं आहे. आता मित्रांनो हे पेमेंट नेमकं आपल्याला येतं कधी, आता हे डॉलर आपल्या चॅनलवरती जसे व्ह्यूज येतील तसे ते डॉलर वाढत जातात. आता हे डॉलर वाढत गेल्यानंतर ज्यावेळी तुमचे $100 पहिल्यांदा कंप्लीट होतील त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्हाला पेमेंट येतं. म्हणजेच काहीतरी यूट्यूबची पेमेंट सायकल ही जवळपास 60 दिवसांची असते. म्हणजे बघा 1 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत जर समजा तुमचे $70 झाले तर तुम्ही म्हणाल $100 झाल्याशिवाय पेमेंट नाही, मग $70 केले का, तर अजिबात नाही. जर जानेवारीमध्ये तुमचे $70 झाले असतील तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ते ट्रान्सफर केले जातात. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत जर समजा तुमचे जवळपास $50 झाले यावेळी, ठीक आहे, किंवा $90 झाले, यावेळी थोडीशी जास्त मेहनत घेतली, तुम्ही चांगले व्हिडिओज बनवले, जानेवारीमध्ये 70 झाले, फेब्रुवारीमध्ये 90 झाले, तर 70 आणि 90 किती, $160 झाले. आता हे 160 म्हणजे 100पेक्षा जास्त आहेत. आता 100पेक्षा जास्त आहेत म्हणजे काय, तर फेब्रुवारी महिन्याच्या एंडला 100पेक्षा जास्त डॉलर झाले तर ते मार्च महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या ॲडसन्समध्ये जमा होतात. आता ॲडसन्समध्ये जमा झाल्यानंतर ते पेमेंट निघतं मार्चच्या 21 तारखेला. म्हणजेच बघा, म्हणजे तुम्हाला हे समजलं की पेमेंट ॲड कसं होतं. मी तुम्हाला सिम्पल सांगतो, ठीक आहे. जानेवारी महिन्यामध्ये तुमचे समजा $100 झाले तर ते जानेवारीच्या एंडला मिळणार नाहीत तुम्हाला, तर ते फेब्रुवारीच्या 21 तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. आता बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर 21 तारखेला झाल्यानंतर तिथून पुढे 8 ते 10 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यावरती ते डॉलर येतात. कारण कसं आहे, ते डॉलरचं रुपयेमध्ये कन्व्हर्जन होऊन वगैरे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे येतात. तर त्यासाठी मग तुम्हाला कुठल्या बँकमध्ये पेमेंट घ्यायचं असेल ती बँक जोडावी लागते. त्या बँकला एक स्विफ्ट कोड असतो, तो स्विफ्ट कोड असलेल्या बँकेतच तुम्हाला तेच बँक खातं द्यावं लागतं. आपल्या गावातल्या जिल्ह्यामध्ये वरती बँका वगैरे असतात किंवा पतसंस्था
अशा बँका चालत नाहीत, कारण त्यांना स्विफ्ट कोड नसतो. म्हणजे इंटरनॅशनल पेमेंट जी बँक घेऊ शकते, मग सगळे आहेत बऱ्यापैकी. बँक ऑफ इंडिया, SBI आहे किंवा HDFC आहे, भरपूर ज्या नामांकित बँका आहेत सगळ्या बँका चालतात. पंजाब नॅशनल बँक चालते, कोटक महिंद्रा, सगळ्या बँका चालतात. बाकी ज्या पतसंस्था वगैरे आहेत त्या चालत नाहीत, किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा सहकारी बँका ज्या आहेत त्या चालत नाहीत. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये यूट्यूबकडून पेमेंट घेऊ शकता. त्यासाठी मग तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी असतात. आयडेंटिटी, ॲड्रेस व्हेरिफिकेशन, सगळ्या काही यूट्यूबच्या गोष्टी तुम्हाला फॉलो करून त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरून पैसे मिळतात. आता तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे यूट्यूब तुम्हाला पैसे देते, का देते आणि कशाचे देते आणि केव्हा देते. सो मित्रांनो, तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या पद्धतीने करिअर करायचं असेल तर तुम्ही आपला मराठीमधला पहिला यूट्यूब मास्टर कोर्स घेऊ शकता. तर त्या कोर्सचं नाव आहे प्रो यूट्यूबर कोर्स, आणि हा कोर्स मित्रांनो पूर्णपणे मराठीत आहे, पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्ही मोबाईलवरून सगळा कोर्स पण बघू शकता, तुमचा यूट्यूब चॅनल मोबाईलवरून देखील चालवू शकता. सगळ्या सेटिंग मोबाईलवरून आपण शिकवलेले आहेत, आणि हा कोर्स रेकॉर्डेड आहे, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही बघू शकता. त्याचबरोबर कोर्स घेतल्यानंतर तुम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केले जाते, आणि तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचे जेवढे शंका येतील त्या सगळ्या विचारू शकता. तिथे मी स्वतः तुम्हाला पर्सनली सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. सोबतच महिन्यातून एकदा आपण झूम मीटिंग घेऊन तुम्हाला वेगवेगळ्या यूट्यूबच्या टेक्नॉलॉजी देखील शिकवत असतो. तर हा कोर्स नक्की घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय म्हणून तुम्हाला सगळी माहिती पाठवली जाईल. सो मित्रांनो, हा कोर्स नक्की घ्या, एकदम थोड्या किमतीमध्ये तुम्हाला भेटतोय. सो कोर्स घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने यूट्यूबवरती करिअर नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.